सगळी भांडी सगळं सामान नीट चेक करा, बघा काय भेटतंय का. सर, हे चुकीचं करताय ना तुम्ही. अरे बापरे, सॉरी हा, चुकलं. एक काम करा, हा तपास पूर्ण झाल्यावर आहे ना तुम्ही आम्हाला एक लिस्ट बनवून द्या आणि आम्हाला सांगा त्यात कसं वागायचं. का एखादी कार्यशाळा घेता आमची. मी कॉल करून आले. तुमच्या दादांना, मार्तंड जामकरांना ना. मी कसं ओळखतो हाच प्रश्न पडलाय ना. अहो त्यांना कोण नाही ओळखत. प्रचंड राग येतो त्यांना भ्रष्टाचार गुन्हेगारी करणाऱ्या माणसांचा. पण आपल्याच घरात चार पैसे कमवण्यासाठी भेसळ, लोकांच्या आयुष्याचा खेळ, हे फार वाईट केलं तुम्ही, फार वाईट. सर, आम्ही असं काहीही केलेलं नाहीये आणि आम्ही कुठल्याच प्रकारची भेसळ तूप बनवताना करत नाही. ते आम्हाला ठरवू द्या ना. साहेब, बाहेर तुपाच्या डब्याची गाडी उभा आहे, ती चेक केली पाहिजे. चांगल्या कामाला उशीर कशाला. तुम्ही इकडं बघा, आम्ही बाहेरचं बघतो. चालतंय. सर, तोच सगळा कस्टमरने माघारी पाठवलेला माल आहे आणि त्यात खरंच कुणीतरी गडबड केलीये. पण माल तुमचा आणि कुणीतरी गडबड केली. छान ना. बरं काय गडबड आहे ते तर बघू शकतो ना. चला बघा रे. हो साहेब. हे तू पिता असं का होतलंय. साहेब तिने रागाने फेकलेत. अहो विचारलंय हिला, सांगताय तुम्ही. तुम्ही कोण. साहेब तिला मी भावासारखा आहे. भावासारखा म्हणजे भाऊ नाही. जामकरांना माहिती का त्यांना भावासारखा एक भाऊ आहे का. तुम्ही फक्त यांच्याच भावासारखे भाऊ आहेत. हा काय गडबड आहे साहेब? काय काय चाललंय काय हे? भव्य तूप वाटपाचा कार्यक्रम चालू आहे, येणार का.